जर देवी आईने नियती लिहिली आहे की विरोचकाचा वध माझ्या हातून होणार आहे, तर तो माझ्याच हातून होणार आहे. हो बरोबर आहे, पण तरीही आपण बेसावध राहूया नको. नेत्रा, फाल्गुनी काही क्षणाकरता आपल्या डोळ्यांसमोर नव्हती. आपली काय अवस्था झाली होती. पॅनिक झालो होतो आपण. भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हो बाबा, पण मी माझ्या आईला गमावलंय. अजून मला कोणाला गमवायचं नाहीये. आता जर का मी कोणाला गमावलं ना, तर ते सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यामध्ये. त्यामुळे तर पास, प्लीज प्लीज. बाबा, सगळ्यात आधी तुमच्या मनातली ही भीती काढून टाका. देवी आईवर विश्वास ठेवा. देवी आई कोणालाही काही होऊ देणार नाही आता. શું થયું કાકુમા? फाल्गुनी, या सगळ्या परिस्थितीत तू अजिबात घाबरली नाहीयेस. थीटपणे वागतीयस. आय एम प्राऊड ऑफ यू. काकूमा, या कंडिशन मध्ये सगळ्यांनाच भीती वाटणार ना. आणि आज मी बाहेरून घरी आले तेव्हा सगळे किती टेन्शन मध्ये होते. आणि मनात होऊ आपल्यामुळे पण घरच्यांना किती टेन्शन येऊ शकते. खरंय, सगळेच खूप घाबरले होते. काकूमा, मी काही नेत्रा नथी की मी आत्या सासूमा पण नथी. तो मी या कंडिशन मध्ये हेल्प म्हणून काय करू शकते? मी फक्त माझ्या चेहऱ्यावर स्माइल ठेवू शकते आणि सगळ्यांच्या टेन्शन कमी करू शकते. आज मला कळलं तेजसने तुझ्यामध्ये काय बघितलं. काय? अद्वैत भाईजी, चुप. उगाच आरडाओरडा नाही करायचा आणि न घाबरण्याची नाटकं तर करायचीच नाही. नाहीच घाबरत आम्ही तुला. वाह, जिगरबाज बेवडी. तसं तर तुला सरळ करायचं म्हटलं तर 2 मिनिटं लागतील मला. पण मी आत्ता काहीच करणार नाहीये. माझाच वेळ मी नाही फुकट घालवणार आहे. कारण आत्ता मी तुम्हाला दोघींना मारणारच नाही. तुम्हाला दोघींना शेवटी, सगळ्यात शेवटी मारणार आहे. आत्ता मी मारणार आहे अद्वैतला. खरंच अद्वैत मेला की तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळेल ना. पण त्याआधी तुम्हाला आनंद देणार आहे मी. आनंदाचे काही क्षण उपभोगायला देणार आहे. विरोचक असले तरी सासू आहे की नाही तुझी, आणि तुझी तर लाडकी जाऊ आहे मी केतकी. त्यामुळे तुम्हाला आनंद देणारच आहे मी. एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? गुड न्यूज. सिरियसली. खरंच लक्षात नाहीये. मला खरंच आठवत नाहीये काय आहे आज.
आज आपल्या लग्नाला 9 महिने पूर्ण झाले. व्हॉट? आय एम सॉरी नेत्रा, पण नेत्रा, हॅपी 9 मंथ अॅनिव्हर्सरी. तुम्हाला पण. नेत्रा, आय एम सरप्राईज. तू हे सगळं लक्षात ठेवतीयस, मोजतीयस. हो मग, आपल्या लग्नाचा हा दिवस मी कसा विसरेन? प्रत्येक महिन्याचा हा दिवस मी माझ्या मनात साजरा करते. आणि खूप आनंद मिळतो खरंच. ओके then. आज मी सुद्धा हा दिवस साजरा करणार आणि त्यासाठी आपण दोघांनी एकत्र बाहेर आईस्क्रीम खायला जायचंय. चल पटकन रेडी हो. आत्ता नको, नेत्रा, आईस्क्रीम खायला का नको? कारण आत्ता बाहेर नको जाऊया आपण. बर, मग मी घरी मागवतो. नको म्हणजे थंड नाही खायचंय काही. ओके, मग कॉफी. नेत्रा, नेत्रा,
विमान नीट ठेव. मला हा खूप खूप आवडतो. नीट सांभाळून ठेवते. प्रश्न हा आजही अज्ञात आहे. शक्तीचा भक्तीशी भक्तीचा शक्तीशी संवाद आहे. पुरी कल्लोळ उठला, हे आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला, हे आलिंगनाला. बदलत नसते नशीब गो, घडेल सारे लिहिलेले. तेरा आहे ते उगवे ग, उग भोगडे ठरलेले. भाव आई हा केला सागर तुझा केला, भाव आई साक्षात्कार होऊनी तारण हा घेऊनी अवतार. जोहार 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 जोहार. भारी गो कड 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 दामिनी प्रकटे प्रलयाकारी ग. भीषण रौद्र रूप वाढे अपरंपार, नाही पुण्याचा आधार. पाप वाढे अपरंपार, नाही पुण्याचा आधार. दूर साराया अंधार. संहार 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 संहार. कल्लोळ उठला, हे आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला, हे आलिंगनाला. मित्रा, तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला सगळीकडे शोधत होते साहेब. काय झालंय? काकू काय झालंय? फाल्गुनी, मित्रा, तू इथे काय करतेस? अगं, मला अचानक आठवलं, मगाशी तेजसचा फोन आला होता ना. फाल्गुनी फोन उचलत नव्हती त्याचा. त्याने मला निरोप द्यायला सांगितलं होतं तिला. ती सांगायला आलो होतो. पण तू इथे का आलीस? तू जा रूम मध्ये जा, आराम कर. मी आलोच. नाही, मी फक्त विचारत होते की नक्की सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही काळजी करायची गरज नाही ना साहेब? काहीच नाहीये. तू जा ना, आराम कर. मित्र, मी आलोच. आराम कर. गुड नाईट. मी अस्तिकाचा आवाज ऐकला. अस्तिका जिवंत कशी? मी मारलं तिला. ते मित्रा, तू प्लीज आत्ता कशाचाही विचार करू नकोस. साहेब, ती घरात कशी? नेत्रा, नेत्रा, मी सगळं सांगतो तुला. मला कळलंय सगळं.
नेत्रा, हे सगळं खरंच खूप भयानक आहे, पण प्लीज तू आता आराम कर. नक्की काय झालंय? काय काय घडलंय घरात? काय झालंय? नेत्रा, तू हॉस्पिटलमधून गायब झाल्यापासून आज मला इथे सापडेपर्यंत खूप काही घडलं. मी सगळं सांगेन तुला नेत्रा, पण आत्ता नाही. आता तुला आरामाची गरज आहे नेत्रा. साहेब, नेत्रा प्लीज ऐक माझं, प्लीज प्लीज नेत्रा, माझ्यासाठी. मी तुला ज्यूस देतो, थोडासा ज्यूस पी थोडा आणि आराम कर. ओके? फाल्गुनी, पकडशील प्लीज. बस. बस झालं साहेब. साहेब, काय झालंय? काय? काही नाही. मला माहितीये तुम्ही काहीतरी लपवताय. बोला ना, काय झालंय? नाही, असं काही नाहीये. साहेब सांगा ना. मला एवढं तरी सांगा की काळजीचं काही कारण नाहीये ना? मित्र, खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना साहेब, तुम्हाला खोटं नाही बोलता येत. मला कळतंय तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जर नाही सांगितलं तर मला झोपही लागणार नाहीये रात्री. बोला ना साहेब, मला नाही सांगणार? नेत्रा, खरंच असं काही नाहीये. तू नको उगाच काळजी करूस. साहेब, असं का वागताय तुम्ही? साहेब सांगा ना, काय झालंय? तुम्ही का माझ्यापासून लपवताय? तुम्हाला कळतंय ना, विरोचकाबरोबर आपलं मोठं युद्ध चाललंय. आणि या अशा परिस्थितीत आपण एकमेकांपासून काहीही लपवायला नको. साहेब बोला ना. तुम्ही मला नाही का सांगणार? हे बघा, विरोचक आक्रमक झालाय. तो काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. साहेब बोला ना, काहीतरी बोला. नेत्रा, आत्ता या सगळ्याचा तू नको विचार करूस. तू
है ना? बरं वाटेल. ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. सावकाश. मी ठीक आहे. अद्वैत, जर ही नेत्र आहे तर मग ती अर्थातच असती का? आता काय करायचं? म्हणजे नेत्राला असं लपवून किती दिवस ठेवायचंय? मला असं वाटतं की आत्ता जर नेत्रा रूम बाहेर आली तर विरोचकाला कळेल की त्याचा डाव फसलाय आणि मग तो काही करू शकतो, काही होऊ शकतं. आणि नेत्राची आत्ताची कंडिशन बघता मला असं वाटतं की आपल्याला आता नेत्राला जपणं महत्वाचं आहे. तुम्ही चूक करताय. म्हणजे नेत्रा नाहीये ती. काय? काय बोलताय तुम्ही? मी अत्यंत खात्रीने सांगतोय, ही नेत्रा नाहीये. भाऊजी, ही विरोचकाची चाल आहे. अस्तिकाचं शरीर असलेली नेत्र आहे. हे सगळं विरोचकाचं षडयंत्र आहे. काय बोलताय तुम्ही? ऐका माझं, हिच्यावरती विश्वास नका ठेवू. कारण ही नेत्र नाही, हीच अस्तिका आहे. काल रात्री मला अचानक जाग आली. रुपाली उठून कुठेतरी बाहेर चालली होती. तिच्या पाठोपाठ मी निघालो आणि दरवाजा उघडून बघतो, कारण ती नेत्रा नाहीये. असं का वाटलं पण? मी मगाशी तेच सांगत होतो. रात्री अचानक रुपाली जागी झाली आणि रूमच्या बाहेर गेली. मी तिच्या मागोमाग गेलो आणि दरवाजा उघडून बघतो तर रुपाली गुडघ्यावर बसून बोलत होती. कोणाशी? नागाशी. अस्तिका, आता युद्धाचा शेवट जवळ आलाय. आतापर्यंत तुला दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या तू व्यवस्थित पार पाडल्यास. म्हणूनच आता नवी जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आहे. त्रिनयनेच्या लेकींकडे त्रिनयनेचं वरदान असलं तरी विरोचकाकडे रूप बदलण्याची शक्ती आहे. त्या शक्तीनेच नेत्राला तुझं रूप दिलंय मी. तिचं रूपच बदलवून टाकलं. तसंच आता तुला नेत्राचं रूप देणार आहे. तू आता नेत्रा व्हायचंस. आता खेळ सुरू करायचा. तू नेत्राचं रूप घ्यायचंस आणि सगळं ठरल्याप्रमाणे करायचंस. आता तू नेत्रा झाल्यावर आपला विजय निश्चित आहे. काळजीचं काही कारणच नाहीये. जा, कामाला लाग.
म्हणून मी म्हणालो की ती नेत्रा नाहीये. पण पण बाबा, मी नेत्राला स्टोर रूम मध्ये जेव्हा त्या पेटीमधून बाहेर काढलं तेव्हा नेत्रा मला क्लिअरली म्हणाली होती की त्या बाईने तिला त्या पेटीमध्ये बंद केलं होतं. अरे पण मी जे पाहिलंय, जे ऐकलंय, त्याकडे मी दुर्लक्ष कसं करू? विरोचका, आता सगळं योग्य जुळून आलंय. आता सगळं व्यवस्थित होईल अशी शाश्वती वाटते. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे मी खरंच काय करते ते कळेल तुला. तू नेत्राच आहेस हे विसरू नकोस. नेत्राला वाटत असेल माझ्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन तिने फार मोठा तीर मारलाय, खूप मोठं काम केलंय. पण भ्रम आहे तिचा. तिच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? मला फक्त इतकंच करायचंय, तिला मृत्यू द्यायचा आहे. पण मग तिला असं किती काळ लपवून ठेवणार अजून? आपणच तिला बाहेर काढलं तर? नेत्राला बाहेर कधी काढायचं ते मी ठरवलंय, पण योग्य वेळ आल्यानंतर. तोपर्यंत जे आहे तसंच चालू ठेव. अजिबात विसरू नकोस की तू नेत्रा आहेस. सावध राहा, कुणाला काहीही संशय यायला नकोय. अगदी तुला आणि नेत्राला समोरासमोर उभं केलं ना घरातल्यानी, तरीही तूच नेत्रा आहेस हे लक्षात ठेव. नेत्राला बाहेर काढून मला अस्थिरता निर्माण करायची आहे या घरात. आणि अस्थिरता निर्माण झाल्यावर 5वी पेटी मिळवण्यासाठी, पुढची शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे. आता विरोचकाची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. विरोचकाला कोणीही हरवू शकत नाही. या कलियुगात हा विरोचकच जिंकणार. मला जावं लागेल. मी तुला सांगितलं ना रूमच्या बाहेर जाऊ नकोस. मी शांत नाही बसू शकत अशी. नाही नेत्रा, अद्वैत बाईजीने मना केलंय, तू इकडेच थांब. ताई ऐका, मी थांबू नाही शकत. तुम्ही असं का करताय? सगळं काय चालू आहे? थांब, तू थांब नेत्रा, मी अद्वैत बाईजींना बोलवते. हा थांब, इकडेच थांब प्लीज. काकुमा, मी येते अद्वैत बाईजींना बोलवून. लवकर ये. मोठं काहीतरी घडवणार आहे. बाबा, आपल्याला शांत बसून नाही चालणार. काहीतरी करायला हवं. अद्वैत बाईजी, 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 बाईजी. काय झालं फाल्गुनी? भाईजी, तुम्ही इथे आहात. मी तुम्हाला सगळीकडे शोधलं. पण काय झालंय? काय झालंय फाल्गुनी? तो वरती ना, वरती तुम्हाला बोलवलंय. काकुमानी बोलवलंय तुम्हाला. चला ना. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. आता कशी बरोबर बाहेर आली. लपवून ठेवलं होतं ना. आता बघा काय होतं ते.
विरोचक तुम्हाला मारणार आहे. मी खरं सांगते, विरोचक मारणार आहे तुम्हाला. नाही, ही खोटं बोलतेय. नाही, हे खरं आहे. हो आधी रुपाली वहिनी रूम मध्ये आली होती तेव्हा म्हणाले की ती सगळ्यांसमोर अद्वैतला मृत्यू देईल. बाबा, मी खरी नेत्रा आहे, ती नेत्रा नाहीये. मी खरंच सांगते, मीच नेत्रा आहे. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. साहेब, तुम्ही शांत का आहात? तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय आहे का? साहेब, विरोचक आपल्या भावनांशी खेळतोय. आपल्याला हे विसरून चालणार नाही. विरोचक आपल्याला म्हणाला होता की या वेळेला खूप मोठं काहीतरी घडवणार आहे तो. अस्तिकाला माझ्या खऱ्या रूपात विरोचकच घेऊन आलाय, कारण त्याच्यात रूप बदलण्याची शक्ती आहे. मग अस्तिकाला माझं रूप दिलेलं असूच शकतं त्याने. देवी आई, हे सगळं काय घडतंय? आम्हाला मार्ग दाखव ना काहीतरी. आता असं शांत बसून चालणार नाही. आपल्याला काहीतरी करायलाच हवं. खूप मोठं संकट आहे बाबा. आता उशीर करून चालणार नाही. मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय. या सगळ्याची खूप भीती वाटते मला. कळतच नाही हे सगळं काय घडतंय आणि का घडतंय. शांत हो. कसं साहेब? विरोचक एवढा मोठा डाव खेळतो आणि आपण शांत राहायचं, काहीच करायचं नाही. काहीतरी करावं लागेलच. मित्र, आपण करूयात यावर विचार, पण तू प्लीज. तुला काय वाटतंय? मला काहीच कळत नाही आता. एक गोष्ट लक्षात येते का पण तुझ्या? जेव्हा शेखरनी रुपालीला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये होती. बरोबर. पण मग जर रुपाली नागाशी बोलत होती आणि ती असते काय, तर मग त्यावेळी नेत्रा फाल्गुनीच्या बेडरूम मध्ये असायला नको. पण मग त्या हेच लॉजिक नेत्रावर सुद्धा लागू होतं ना. म्हणजे जी नेत्रा अस्तिकाच्या रूपात माझ्या बरोबर राहते. कारण बाबांनी जेव्हा त्या बाईला नागाशी बोलताना पाहिलं तेव्हा ती नेत्रा सुद्धा आमच्या बेडरूम मध्येच होती. पण आता एवढं मात्र नक्की, अस्तिकाच्या रूपातली नेत्रा जे काही सांगते ते सगळं खरं आहे. कारण मी स्वतः पाहिलंय त्या बाईला नेत्राला धमकावताना.
काय म्हणत होती ती? ती म्हणत होती की मी तुझं रूप बदललं ही फक्त सुरुवात आहे. आता ती असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे घरातल्या सगळ्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे. ती म्हणत होती की तुम्हाला नागाला मारायचं होतं, पण नागाला मारणं शक्यच नाहीये कारण तो अमर आहे, कारण तो विरोचकाचा नाग आहे. आणि आता हे सगळं मी स्वतः ऐकलंय. काहीच कळत नाहीये काय चाललंय. आता कशाला आली होतीस? कोणी पाहिलं असतं तर? विरोचका, काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं आणि मी शेखरला सुद्धा बाहेर जाताना बघितलं म्हणून आले. बोल पटकन. उद्या देवघरात काहीतरी घडणार आहे. काय घडणार आहे? माहित नाही, पण अद्वैत असं म्हणत होता की नेत्रा कोण आणि अस्तिका कोण याचा सोक्षमोक्ष उद्या लागेल. काय घडवणार आहेत हे लोक आणि देवघरात? कळत नाहीये. विरोचका, मला वाचवा, मला वाचवा. माझा प्रतिशोध अजून पूर्ण झालेला नाहीये. मला नाही मरायचंय. गरुड, गरुडाची आरती. आरती? पण ते म्हणतील ना, मग काही हरकत नाही. माझ्याकडे तुम्ही दिलेला मणी आहे, मी देवघरात जाऊ शकते. तुला म्हणावी लागेल आरती. मला? तुम्ही जो मणी मला दिलाय त्यामुळे मी देवघरात जाऊ शकते, पण मला आरती येत नाही. आणि मागच्या वेळेला त्या आरतीमुळे काय घडलं होतं तुम्हाला माहिती आहे. विचार करावा लागेल, पण तोपर्यंत तू अद्वैतला विश्वासात घेऊन ठेव. जे जे जमेल ते कर, जे जे शिकवलंय ते सगळं कर, पण त्याला विश्वासात घे. आरतीचं काय करायचं त्याचा विचार करते मी. जा. विरोचका, आपल्याला हवंय तसंच घडेल ना? घडवावंच लागेल. जा तू. उद्या सगळ्यांसमोरच कळेल सत्य काय ते. नाही आत्या, सगळ्यांसमोर नाही. उद्या बाकी कोणालाही देवघरात येऊ देऊ नका. मागच्या वेळेला माहिती आहे ना काय झालं होतं? अस्तिका नागरूपात आली होती सगळ्यांसमोर. ह्या वेळेला सुद्धा तिचं रूप बदलू शकतंय. त्यामुळे आपल्या घरच्यांना मला संकटात टाकायचं नाहीये साहेब. अस्तिका आणि विरोचक खूप आक्रमक झाले. जर त्यांच्या मनासारखं काही घडलं नाही तर ते काहीही करू शकतात. मला आपल्या घरच्यांना काहीही होऊ द्यायचं नाहीये. विरोचकापासून आणि अस्तिकापासून मला सगळ्यांना दूर ठेवायचंय. उद्या घरातलं इतर कुणीही देवघरात येणार नाही. मी काळजी घे. येते मी.
जय देव जय गरुडदेवा संकट निवारीशी तू पक्षी राजा जय देव विष्णूस आवडे रे स्वारी तुझी मुक्ते तू गगनात स्वैर विहर्षी जय देव शेष वासुकी तुझे रे बंधू नित्य नेमाने तुझा आम्ही बंधू रक्षावे आम्हास गरुड राजा उंच असू दे वैष्णवी ध्वजा जय देव जय गरुड देवा संकट निवारीशी तू पक्षी राजा जय देव आणि मागच्या वेळेस आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं आरती झाल्यावर नागाची काय अवस्था झाली होती. मला असं वाटतं की आपण आपला अंदाज सत्यापासून खूप दूर आहे. आपलं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. तेच तर कळत नाहीये कुठे चुकतंय. आत्या, दोघींपैकी कोणीच नाग नाहीये असं कन्क्लुजन आपण काढू शकतो का? असू शकतं. तू म्हणतोस तसं समजा त्या दोघी नाग नाहीये, मग त्या दोघी आहेत कोण? नेत्रा का अस्तिका? मला असं वाटतं त्या दोघींपैकी एक नेत्र आहे आणि एक अस्तिका. मीच नेत्र आहे बाबा. साहेब, देवी आई परीक्षा घेते आपली. काही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखायचो आपण. आणि मी आता तुमच्या समोर उभी आहे तरी तुम्ही मला ओळखत नाही आहात. मी खरं बोलते, मीच नेत्र आहे हो. आता एकच पर्याय आहे. विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा. आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं. देवी आईच्या देवळात. मला असं वाटतं की अस्तिकाचं खरं रूप देवी आई समोरच बाहेर येईल. आपण लवकरात लवकर बाबूशीला जायला हवं. त्रिनयना देवी आईच्या देवळात.
आई, माझ्या कुटुंबातल्यांनी असं किती दिवस जीवाच्या भीतीने राहायचं? आता बाबूशीला तुझ्या पायाशीच खरं खोटं होईल. तोपर्यंत माझ्या कुटुंबाची काळजी घे आई. काकूबा, हीच आपली नेत्रा आहे. कशावरून? तिचं बिहेवियर बघितलं ना, कसं रिअल वाटतं. अगं पण जी दुसरी नेत्रा आहे तिचं पण बिहेवियर रिअलच वाटतं ना. मग हे कसं ठरवायचं की खरी नेत्रा कोण आहे? काकू, तुला काय वाटतं? मला तर काहीच कळत नाहीये. आणि आता आलेली जर आपली खरी नेत्रा असेल ना, तर आपण तिला असं बाहेर उभं कितीतरी वेळा मी तुला इथून हाकलवलं, पण पुन्हा पुन्हा येतेस तू इथे. बघ जरा, आरशात जाऊन स्वतःकडे बघ. बघ काय अवस्था केली आहे स्वतःची. आठवतंय ना माझ्या बरोबर कशी वागली आहेस तू? माझा गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्न केलास. गरुड आरती करून सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पाडलंयस तू. मला माझ्या रूपात आणलंस सगळ्यांसमोर. काय मिळालं तुला हे सगळं करून? उलट विरोचकांनी तुझंच अस्तित्व संपवलं. आता स्वतःच्या अस्तित्वासाठीच भीक मागावी लागते ना. काही गोष्टी मनाप्रमाणे घडल्या म्हणून जग जिंकल्याचा आनंद होतो तुला? होतं. बऱ्याच जणांबरोबर असंच होतं. पण एक गोष्ट विसरू नकोस, तू राक्षसच असते का? आणि राक्षसांचा आनंद फार काळ टिकून राहत नाही. आता सगळं मनाप्रमाणे घडतंय ना. कधी तोंडावर पडशील तुझं तुला देखील कळणार नाही. आणि काय वाटतंय तुला, हे जे काही घडतंय ते तुझ्या आणि तुझ्या त्या विरोचकाच्या मनाप्रमाणे घडतंय? नाही, हे सगळं कोणीतरी घडवून आणतंय तुमच्या विनाशासाठी. तू काहीही म्हण, तरी सुद्धा आता तू हरलीयस नेत्रा. तुझा पराभव आणि आमचं जिंकणं आता तुला स्वीकारावंच लागणार आहे. तुमचा क्षणिक विजय आणि माझा पराभव सुद्धा कोणीतरी घडवून आणलाय. कोण माहितीये? तुमचा कर्दनकाळ. आलं लक्षात? सगळं असंच्या असं व्हायला हवं. चूक झाली तर तुझाच जीव जाईल. जा आता. अद्वैत हॉलमध्ये आहे, लवकरात लवकर तिथे जा आणि लवकरात लवकर काम पूर्ण कर. मला तयारी करायची आहे.
वावोशीला जायचंय, त्रिनयना देवी आईच्या मंदिरात. साहेब बोला ना काहीतरी. शांत का आहात तुम्ही? मला सांगा, तुम्हाला का जायचंय वावोशीला? मी नाही, आपण जातोय वावोशीला, देवी आईच्या देवळात. पण का असं अचानक का? कळेल तिथे गेल्यावर. साहेब तुम्हाला माहितीये, मला आलेला संकेत आजपर्यंत खोटा ठरलेला नाहीये. मला संकेतात दिसलंय की तिकडे तुमच्या बरोबर काहीतरी अघटित घडणार आहे. ही विरोचकाची नवीन चाल आहे. साहेब बोला ना तुम्ही काहीतरी. शांत का आहात? ठीक आहे, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मग तुम्ही मला अस्तिका समजा, नाहीतर विरोचक समजा. वाटेल ते झालं तरीही मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. वाटेल ते झालं तरी चालेल, पण आपण वावोशीला देवी आईच्या देवळात जातो. पण त्या काय लावल्या? देवी आईचं हे चिन्ह काय काढलं? देवी आईचं चिन्ह काढल्यानंतर मी या चिन्हाला घाबरेन असं वाटलं होतं. उलट देवी आईच्या भक्तांचीच भंबेरी उलट. मला येणारे संकेत देवी आईने मला दिलेलं वरदान आहे. देवी आईची दिव्य शक्ती येते आणि आज तू देवी आईच्या दिव्य शक्तीचा अपमान केलायस. तुझे दिवस भरत आलेत असते का? आता मला संकेत येणार तुझ्या मृत्यूचा. त्या दिवशी वाचलीस तू, पण आता नाही. नाही नाही, असं नाही होऊ शकत. अद्वैत, मी काय म्हणते ते समजून तरी घे. आत्या, माझं आबांशी बोलणं झालंय ऑलरेडी. मी बाकी कशाचाही विचार करणार नाही. आता वावोशीला जायचं म्हणजे जायचं. मी जाऊ देणार नाही तुला. आता आपण किती दिवस याच कन्फ्युजन मध्ये राहायचं की कोण नेत्र आहे आणि कोण असते काय? वावोशीला देवळात गेल्याशिवाय हे सत्य समोर येणारच नाही. त्यामुळे काही झालं तरी आपण वावोशीला जायचंय. अद्वैत, आता घरात जे काही घडतंय ना ते सगळं खूप अनिश्चित आहे आणि आता ह्या पुढे मला कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. आता पण रिस्क घरात सुद्धा आहे ना. त्या दोघींपैकी एक नेत्रा आहे, एक अस्तिका आहे. ती अस्तिका घरात कधीही काही करू शकते. हे बघ, मला असं वाटतं आपण थोडा वेळ घेऊया, थोडा विचार करूया. बरं, तिला संकेत आला होता ही गोष्ट दुर्लक्ष करूनही चालणार नाहीये. त्या सगळंच 50-50 आहे. म्हणजे आपण असं खात्रीने नाही म्हणू शकत की तिला खरंच संकेत आला होता. त्या दोघींपैकी एक नेत्रा एक असते काय? त्या दोघींना घेऊन आपण वावोशीला गेलो आणि त्या दोघींपैकी एकीने काही घात केला तर काय करायचं? हे बघ, ह्या पुढे प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागेल.
प्रत्येक पाऊल टाकताना 100 वेळा विचार करावा लागेल, कारण एक छोटीशी चूक आणि आपल्यावर आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल. अद्वैत साहेब, इंद्राणी आत्या. हे देवी आईचं चिन्ह हिने पुसलंय. आणि मग या दोघींनी मिळून माझ्यावर हल्ला केला. खोटं बोलते ही. असं अजिबात काही झालं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवाय, सगळं मुद्दाम चाललंय तिचं. हिने तू खोटं बोलतेस. खोटं बोलू नको. तुम्हाला पुरावा बघायचा ना? पुरावा साहेब, हे बघा, हे बघा. आत्या, हाच पुरावा आहे. ही अस्तिका असल्याचा आणि मी नेत्र असल्याचा. साहेब, आता तरी कळलं तुम्हाला कोण अस्तिका आहे आणि कोण नेत्र आहे ते? आज बाबूशी तुझ्या समोर अस्तिकाचा सोक्षमोक्ष झाला असता, पण नाही. आज सुद्धा ती अस्तिकाच वरचढ ठरली. हे सगळं का होतंय आई? का माझी परीक्षा बघतेस तू? आई, काही चूक झाली का ग माझ्याकडनं? मी विरोचकाबरोबर लढायला तयार होते आणि इथे मला माझ्या अस्तित्वासाठीच लढावं लागतंय. तुम्ही सगळे सावध राहा. खूप काळजी घ्या स्वतःची, कारण आता अस्तिका कधी कोणावरही हल्ला करू शकते. पण मला माहिती आहे तुम्हाला आता हे असं सांगून नाही पटणार. मी लढेन, सत्याची लढाई लढेन मी, आणि तुम्हाला सगळ्यांसमोर सिद्ध करेन की मीच तुमची नेत्र आहे. तोपर्यंत तुम्ही खूप सावध राहा, स्वतःची खूप काळजी घ्या. मी आहेच, पण तुम्ही असे एकत्र राहा. हा, कायम सोबत राहा. मागच्या वेळेला आपण एकीचं बळ दाखवलं होतं, त्यामुळे काय काय झालं होतं लक्षात आहे ना तुमच्या? असेच एकत्र राहा. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते? काळजी घ्या. नेत्रा, थांबा.
तुम्हाला पटतंय ना मीच नेत्र आहे? काकू मला तुमच्या डोळ्यात दिसतंय. तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर? काकू मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. मी खूप एकटी पडले हो. प्लीज मला मदत करा. मगाशी तुम्ही खोलीत आलात तेव्हा तुम्हाला जे काही दिसलं ते तुम्हाला दिसलं तसं घडलं नव्हतं. म्हणजे अस्तिकाने विरोचकाच्या सांगण्यावरनं माझ्यावर हल्ला केला होता. मी अस्तिकावर हल्ला केला नव्हता. तिनेच माझी ओढणी घेऊन आरशावरचं देवीचं चिन्ह पुसलं आणि तुम्हाला दाखवताना असं दाखवलं की सगळं मी केलंय. म्हणजे हे सगळं घडत असतानाच तुम्ही तिथे आलात आणि तिला हवं होतं तेच घडलं. तुम्ही सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. पण मी खरं सांगते काकू, मी काहीच केलं नव्हतं. अस्तिकाने माझ्यावर हल्ला केला होता विरोचकाच्या सांगण्यावरनं. मी खरंच तिच्यावरती हल्ला केला नव्हता. काकू, मीच तुमची नेत्र आहे. मी खूप एकटी पडले. पण जर तुम्ही मला मदत केली ना तर मी सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणू शकेन. कराल ना तुम्ही मला मदत? हा, मला खरंच काहीच कळत नाहीये. तू समजू शकतेस ना? मामा, तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. नाही इंद्राणी, नकोय मला पाणी. अब आता जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय. आबा, आबा, आबा,
कसे आहात तुम्ही? प्रवास नीट झाला ना? आबा, मला कळतंय हे सगळं तुमच्यासाठी खरंच खूप कठीण आहे. आणि यात काही होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडून छोटी जरी चूक झाली तरी आपल्याला ती खूप महागात पडू शकते. पण आबा, तुम्ही नेत्राला लहानपणापासून ओळखता. तुम्ही तिला अंगाखांद्यावर खेळवलंय. आबा, अशा काही गोष्टी असतील ना ज्या फक्त नेत्राला आणि तुम्हालाच माहिती आहेत. आबा, आपल्याला त्याच गोष्टींचा वापर करून आता खरी नेत्रा कोण हे ओळखावं लागेल. इंद्राणीचा डाव आहे हा सगळा. या वावोशीच्या थेरड्याला इकडे आणून ब्रह्मास्त्रच काढलंय तिने. मग आता नेमकं काय होणार आहे? कळत नाही तुला काय होणार आहे? तुला आणि नेत्राला समोरासमोर बसवलं जाणार त्या थेरड्यासमोर आणि प्रश्न विचारले जाणार ज्याची उत्तरं फक्त नेत्राला ठाऊक असणार. मग मी इथे पकडली जाऊ शकते. सहून नाही चालणार. पण मग मला तिच्या आजोबांबद्दल फारसं काहीही माहित नाहीये. जेवढं तुम्ही सांगितलंय तेवढंच माहितीये. एखादा अडचणीचा प्रश्न सत्य समोर आणू शकतो. मग आपण हरलो. असं जर त्या त्रिनयनेच्या लेकींना वाटत असेल तर तो भ्रम आहे त्यांचा. हा विरोचक कधीही हरत नसतो. मग आता नेमकं काय करायचं आपण? औषध. औषध? कसलं औषध? तो वावशीचा थेरडा कसलं तरी औषध घेतो सकाळी. तो इतक्या सकाळी आलाय म्हणजे काहीही न खाता पिता आला असणार. म्हणजे औषध सुद्धा घेतलं नसणार त्याने. असू शकतं. शक्यता असू शकते. शक्यता नाही, कन्फर्म करून घे. आणि त्याच्यासाठी उपमा कर. तो आल्यावर नेत्रा त्याच्यासाठी उपमाच करते. तो त्याला आवडत असणार. बरं, पण मग त्यानंतर? सांगणार मी. थोडा वेळ काढ. तोपर्यंत बघते काय करायचं ते. आबा, इथे येण्यासाठी तुम्ही पहाटेच निघाला असाल ना घरातून? काहीही खाल्लं नसेल, गोळी घेतली नसेल अजून. मी तुमच्यासाठी उपमा करते. तुम्ही खाऊन घ्या आणि गोळी घ्या. बाबा, निवांत खाऊन घ्या आणि गोळी घ्या. हे काहीही विचारणार नाही तुम्हाला. जर माझंच अस्तित्व पटवून देण्यासाठी मला एवढी धडपड करावी लागते, तर मला माहिती आहे तुमच्यासाठी हे सगळं किती अवघड असेल. त्या विरोचकामुळे आणि अस्तिकामुळे असो. देवी आईच्या आशीर्वादाने सगळ्यांना हे कळेलच की मीच नेत्र आहे. मी जाऊन खायला बनवते.
माफ करा मामा. ह्या सगळ्या गडबडीत मी तुम्हाला खाण्यापिण्याचं आबांसाठी उपमा करते. आबांसाठी चहा ठेवू का? साखर किती लागते त्यांना? नाही नको, चहा नंतर ठेवूया. आधी त्यांना खाऊन घेऊ द्या, त्यांना गोळ्या घ्यायच्या आहेत ना. अस्तिका, सगळं मी ठरवल्याप्रमाणे होतंय. काहीही बोलू नकोस, शांत राहा. आबा हे नका खाऊ तुम्ही. जर हे खाल्ल्यामुळे तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडते, माझं ऐका. त्यांनी हे खाता कामा नये. आधी अरे मी इथेच होते, हिने सगळं माझ्या समोर बनवलंय. काकू, तुमचा हिच्यावर एवढा विश्वास काय? पण हो, कारण हिने जे बनवलं तेव्हा मी इथेच होते तिच्या समोर. ठीक आहे, मग आबांनी हे खाण्याआधी हिनी स्वतःने हे खाऊन दाखवलं पाहिजे. बोल, खाशील?